राबिया एक सुफी भक्त होती. बसरा येथील एका गरीब कुटुंबात तिचा जन्म झाला होता. एकदा फार भयंकर दुष्काळ पडला. त्यात तिचे आई वडील मरण पावले. तिला गुलाम म्हणून विकण्यात आले. ती एका श्रीमंताकडे राहिली. तो धनी फार क्रूर होता. तिच्याकडून खूप कामे करून घेत होता. कुराण वाचायला तिला वेळ मिळत नसे. ती अर्ध्या रात्री जागून कुराण वाचायची, प्रार्थना करायची. प्रभू, तुझ्याच सेवेत मी रात्रंदिवस राहावे हीच माझी इच्छा आहे. पण मी काय करू? तू तर मला या पारतंत्र्यात लोटून दिले आहेस. मी गुलाम दासी बनून राहत आहे. मी माझा पूर्ण वेळ तुला देऊ शकत नाही. प्रभू, मला यासाठी तू क्षमा करावी. त्यानंतर तिथून राबिया जंगलात निघून गेली. तिथे राहून तिने योग साधना केली. एकदा हुसेनने तिला विचारले, तुला लग्न करायची इच्छा आहे का? त्यावर राबिया म्हणू लागली, लग्न तर या देहाचे होते. हा देह मी ईश्वराला अर्पण करून टाकला आहे. आता कोणत्या शरीराने मी लग्न करू? अशी आगळी वेगळी भक्त होती राबिया. अखंड ज्योती मराठी, डिसेंबर 2008, पृष्ठसंख्या 10. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.